कार्यक्रम पहिल्याच दिवशी आपण संपूर्ण घरोघरी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे झेंडे पूर्ण घरी प्रत्येकाच्या लागतील याची व्यवस्था आपण केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ग्रामीण भाग, शहरी भाग, प्रत्येक वाडीवाडीवर गावागावामध्ये पूर्णपणे झेंडे दिसतील। भारतीय जनता पार्टीचं कार्य पाहता या ठिकाणी आरोग्याची शिबिरं म्हणा, फळवाटप म्हणा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांचा सत्कार म्हणा, या ठिकाणी नगरपालिका आहेत त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार किंवा त्यांना काही गोष्टी आरोग्याच्या देण्यासंदर्भात असे असंख्य कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या या स्थापना दिनानिमित्त पुढील 8 ते 10 दिवस आमचे कार्यक्रम चालू राहतील। या ठिकाणी एक विधानसभा पकडली तर 1,70,000 वोटिंग असतं, त्या ठिकाणी आम्ही 1,00,000 ते 1,20,000 झेंडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे विधानसभेत पोहोचतील याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे। मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत देशामध्ये कुठल्याही कोणात कॉर्नरला गेलात आपण तरी भारतीय जनता पार्टीच दिसेल। ही भारतीय जनता पार्टीची ताकद 100% आम्ही टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। पूर्णपणे 15 दिवसाचा प्रोग्राम आहे। भारतीय जनता पार्टीचे जेवढे सेवाभावी कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांचा सुद्धा सत्कार किंवा अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही जनसंपर्क कार्यालय तसेच वाडीवाडीवर गावागावात जाऊन कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे आणि खासदार नारायण राणे या सगळ्यांचं जे कार्य आहे अगदी दिवस रात्र मेहनत करून आमच्यासारखा माणूस आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर त्या पदावर पोचला असेल तर केवळ आणि केवळ त्यांचं श्रेय जे आहे ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळतं आणि आमच्यासारखा माणूस त्या पदावर जाऊन काम करू शकतो। आपण बघितलं की या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सगळ्यांना असं आवाहन केलं की 6 एप्रिल अप टू 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या महामानवाच्या जयंतीनिमित्त, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण 6 एप्रिल अप टू 14 एप्रिल विविध उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी जो मेसेज महाराष्ट्रात पास केला त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रात हे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील।